Hello everyone. So we already started our chapter, that is pharmacodynamics, which is generally related with action of drug, okay, and the various effect of drug, okay, along with the factors affecting the action of drug, okay. So in previous lecture we already discussed about the various factors which influence or modify the drug actions, okay. So that includes the body weight, body size, age, sex, route of administration, time of administration, then various climatic conditions, genetic factors and emotional factors, okay. So today we will proceed towards the next factor, that is presence of disease, okay. So pre-existing disease is an individual also plays an important role in determining the drug dosage as well as the effects of drug actions, okay. So generally एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर डिसीज कंडिशन्स असेल, ओके, तर त्या पर्सनमध्ये पर्टिक्युलर ड्रगची जी ॲक्शन्स आहे ती अल्टर होऊ शकते, ओके. सो व्हेरियस बॉडी सिस्टीम्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्शन ऑन द ड्रग, ओके. सो जनरली फार्माकोकायनेटिक पॅरामीटर्समध्ये बघितलेलं आहे आपण बॉडीचे जे व्हेरियस पार्ट आहेत ते जनरली ड्रगचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन आणि मेटाबॉलिझम ह्या प्रोसेस करतात, ओके. पण सपोज त्याच पार्टपैकी जर एखादा पार्ट हा डिसीज्ड कंडिशनमध्ये असेल, ओके, सो त्याच्यामुळे पर्टिक्युलर ड्रगच्या ॲक्शनवर त्याचा इफेक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत, ओके. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया अँटीबायोटिक्स लाईक स्ट्रिप्टोमायसिन, कॅनामायसिन्स आर मेनली एक्सक्रिटेड बाय किडनी, ओके. सो जनरली जे अँटीबायोटिक्स आपण घेतो लाईक स्ट्रिप्टोमायसिन, कॅनामायसिन्स, ओके. सो जनरली अँटीबायोटिक्स कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत ते जनरली थ्रू किडनीतून एलिमिनेट होतात, ओके. पण जर अशी कंडिशन असेल पेशंटमध्ये की जिथे किडनी फंक्शन्स, किडनी जी आहे ती डॅमेज आहे, ओके. सो त्याच्यामुळे काय होणार आहे की हे जे अँटीबायोटिक्स आहेत त्यांचं एलिमिनेशन बॉडीमधून होणार नाही आहे, ओके. आणि ते जे अँटीबायोटिक्स आहेत ते बॉडीमध्ये ॲक्युमुलेट होऊन राहणार आहेत, साचून राहणार आहेत, ओके. सो त्याच्यामुळे काय होणार आहे त्याचे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर मिळणार आहेत, ओके. सो दे मे prove toxic on the parenteral administration in the patients with इम्पेअर्ड किडनी फंक्शन, ओके. सो अशा पेशंटमध्ये की जिथे किडनी फंक्शन्स इम्पेअर्ड आहे, किडनी डिसीज्ड कंडिशनमध्ये आहे, ओके. सो किडनीमध्ये ॲबिलिटी नाही आहे की ते जे अँटीबायोटिक आपण ॲडमिनिस्ट्रेट केलेले आहेत ते बॉडीतून एलिमिनेट करायची, ओके. सो अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे जर आपण सपोज ते ड्रग जर इंजेक्शन रूटने घेतले, ओके, पॅरेंटरल रूटने जर घेतले तर त्याच्यामुळे काय होणार आहे तर मॅक्झिमम क्वांटिटी ड्रगची ब्लड स्ट्रीममध्ये अवेलेबल राहणार आहे, ओके. आणि त्याच्यामुळे त्याचे टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस व्हायला सुरू होणार आहे कारण का ड्रगचं एलिमिनेशन थ्रू किडनी पॉसिबल नाही आहे, ओके. सो त्याच्यामुळे ड्रग जो आहे तो त्याचं ॲक्युम्युलेशन होणार आहे, साचून राहणार आहे तो बॉडीमध्ये आणि टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करणार आहे, ओके. सो इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट ड्रग्स लाईक बार्बिच्युरेट्स अँड क्लोरप्रोमाझिन प्रोड्युसेस अनयुज्युअली प्रोलॉंग्ड इफेक्ट ऑन सिरोटिक पेशंट्स, ओके. सो जनरली जर सिरोटिक पेशंट्स असतील, सिरोटिक्स म्हणजे जनरली लिव्हर डॅमेज झालेले जर पेशंट असतील, ओके. सो त्या पेशंट्समध्ये जर बार्बिच्युरेट्स, क्लोरप्रोमाझिन लाईक ड्रगची ट्रीटमेंट सुरू असेल की हा ड्रगचं जे मेटाबॉलिझम आहे ते लिव्हरमध्ये केलं जातं, ओके. सो अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे ऑलरेडी त्या पेशंटचं लिव्हर डॅमेज असल्यामुळे हे जे बार्बिच्युरेट्स, क्लोरप्रोमाझिन हे जे ड्रग्स आहेत त्यांचं मेटाबॉलिझम बॉडीमध्ये होणार नाही, ओके. सो त्याच्यामुळे काय होणार आहे जर मेटाबॉलिझम झालं नाही तर त्यांचं एलिमिनेशन होऊ शकत नाही आहे, ओके. सो त्याच्यामुळे ते जे ड्रग्स आहेत ते बॉडीमध्ये साचून राहतात, ॲक्युमुलेट होतात, ओके. आणि मग त्याचे टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर दिसायला सुरुवात होते, ओके. सो अशा डिसीज कंडिशन्स असतील विच इज रिलेटेड टू पर्टिक्युलर ऑर्गन्स विच इज जनरली रिलेटेड फॉर फार्माकोकायनेटिक ॲक्शन्स ऑफ द ड्रग, ओके. सो बॉडी जे फार्माकोकायनेटिक ॲक्शन त्या पर्टिक्युलर ड्रगवर करते, सो त्या प्रोसेसशी रिलेटेड जर कोणता ऑर्गन्स असेल आणि तो जर डॅमेज असेल, डिसीज कंडिशनमध्ये असेल, देअर विल बी अ चान्सेस ऑफ टॉक्झिक इफेक्ट ऑफ ड्रग, ओके. कारण का त्या ड्रगचं जे बॉडीमध्ये एक्झिस्टन्स पिरियड आहे तो वाढतो, ओके. आणि त्याच्यामुळे त्याचे टॉक्झिक इफेक्ट दिसायला सुरुवात होते, ओके. So this is all related to disease conditions, okay. नेक्स्ट फॅक्टर आपल्याला बघायचं दॅट इज मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस, ओके. सो मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस इन वन्स
बॉडी कॅन ड्रॅस्टिकली अफेक्ट्स द ड्रग ॲक्शन्स. ओके, सो जनरली कोणत्याही ड्रगमध्ये, कोणत्याही बॉडीमध्ये जर मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस असतील तर पर्टिक्युलर ड्रगची ॲक्शन्स जी आहे ती त्या बॉडीवर इन लार्ज कॉन्सन्ट्रेशनने लार्ज पिरियडसाठी होणार आहे. ओके, the changes in physiological factors such as electrolyte balance, water balance, body temperature that also modifies the drug effect. Okay, so due to the metabolic disturbances त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या बॉडीमधला जो इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे, वॉटर बॅलन्स आहे, तो अल्टर होणार आहे. त्याच्यामुळे बॉडीचं टेम्परेचरसुद्धा अल्टर होणार आहे. ओके, आणि ह्या सगळ्या फॅक्टर्सचा इफेक्ट जो आहे तो त्या पर्टिक्युलर ड्रग ॲक्शनवर होणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथे आपण बघूया द वॅसोकन्स्ट्रिक्टर ॲक्शन ऑफ नॉर ॲड्रिनालिन. ओके, वॅसोकन्स्ट्रिक्टर ॲक्शन आहे नॉर ॲड्रिनालिनची इज रिड्यूस इन प्रेझेन्स ऑफ मेटाबॉलिक ॲसिडोसिस. ओके, सो जनरली मेटाबॉलिक ॲसिडोसिस इट इज अन डिसीज कंडिशन विच इज अरायझेस ड्यू टू द मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. ओके, सो जनरली ह्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जर वॅसोकन्स्ट्रिक्टर नॉन ॲड्रिनालिनची ट्रीटमेंट सुरू असेल तर जनरली नॉन ॲड्रिनालिनची जी ॲक्शन आहे ती जनरली रिड्यूस्ड होणार आहे. ओके, कमी ॲक्शन आपल्याला बॉडीमध्ये मिळणार आहे. ओके, सो असे डिफरंट काइंड ऑफ ड्रग आहेत की जे या अल्टर झालेल्या मेटाबॉलिक एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचे इफेक्ट जे आहेत ते डिफरंट मिळणार आहेत. ओके, सो इन केस ऑफ आयर्न डिफिशियन्सी ॲनेमिया द ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न फ्रॉम द GI ट्रॅक्ट इज मॅक्झिमम. ओके, सो जनरली आयर्न डिफिशियन्सी ॲनेमियासारखी कंडिशन बॉडीमध्ये असते. ओके, सो तेव्हा काय होतं, जर आपल्याला सपोज आयर्न थेरपी और आयर्न ॲज अन ड्रग म्हणून सुरू असेल तर काय होणार आहे, त्याचं ॲब्सॉर्प्शन आहे ते मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये होणार आहे, कारण का ऑलरेडी बॉडीमध्ये ॲनेमिया लाईक कंडिशन्स आहे. ओके, सो असे मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस और डिसऑर्डर्स लाईक कंडिशन्स असतात विच इज जनरली रिस्पॉन्सिबल फॉर दॅट अल्टर इन टू द ॲक्शन ऑफ दॅट ड्रग. ओके, so this is all related to metabolic disturbances. Okay, next is that cumulation. Okay, so first we will know about the what is mean by cumulation. So cumulation, it is nothing but the accumulation of drug in the body following its repeated administration. It is termed as cumulation. Okay, so generally एखाद्या ड्रगचं जर रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन झालं that results into the accumulation of drug into a body. ओके, सो एखादा ड्रग जर आपण पुन्हा रिपीटेडली जर ॲडमिनिस्टर्ड करत राहिलो तर त्याचा इफेक्ट काय होतं, त्या ड्रगचं जे क्वांटिटी आहे ती बॉडीमध्ये साचून राहते, ॲक्युम्युलेट होऊन राहते. ओके, दॅट कंडिशन इज नोन ॲज क्युम्युलेशन. ओके, सो दिस हॅपन ओनली वेन द ड्रग इज एक्सक्रिटेड स्लोली. ओके, सो ही कंडिशन कधी येते, जेव्हा ड्रगचा एक्सक्रिशन रेट आहे तो स्लो असतो. ओके, सपोज आपण मॉर्निंगला एक ड्रग घेतला आहे, आपल्याला दुपारी डॉक्टरांनी दुसरा त्या ड्रगचा डोस दिलेला आहे, एक गोळी सकाळी घ्यायची, एक दुपारी, एक रात्री. ओके, पण त्याचा जो इलिमिनेशन रेट आहे, सकाळी घेतलेली गोळी आहे ती जेव्हा रात्र होईल तेव्हा पूर्णपणे बॉडीतून एलिमिनेट त्याची क्वांटिटी होणार असेल तर आपण जो दुपारी डोस घेणार आहे, रात्री डोस घेणार आहे, ह्या डोसमुळे काय होणार आहे, त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हे बॉडीमध्ये वाढणार आहे. का वाढणार आहे, तर पहिला घेतलेला डोस हा अजून त्याची जी थोडी क्वांटिटी आहे ती बॉडीमध्ये रिमेनिंग आहे, त्याच्यावर आपण दुसरा डोस घेतला आहे, म्हणजे दुसऱ्या डोसची क्वांटिटी प्लस सकाळी जी गोळी घेतली आहे त्याच्यातल्या थोड्या डोसची क्वांटिटी, असे करून त्या ड्रगचं जे काय आहे तो ड्रग जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये साठून राहणार आहे. ओके, कारण का त्याचं एलिमिनेशन रेट कमी आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याची बॉडीमध्ये काय होणार आहे, ॲक्युम्युलेशन होणार आहे. सो द डोसेज शेड्यूल ऑफ सच अ ड्रग मस्ट बी कॉशियसली डिटरमाइन. ओके, सो त्याच्यामुळे असे ड्रग्स की ज्यांचा एलिमिनेशन रेट कमी आहे, स्लो आहे, सो त्यांचे जे डोस प्रिस्क्रिप्शन आहे ते प्रिकॉशियसली और कॉशियसली प्रिस्क्राईब केलं पाहिजे. ओके, म्हणजे ही जी टॅबलेट आहे ती सकाळी एक आणि मग रात्री एक अशा 2 टायमिंगलाच प्रिस्क्राईब केली पाहिजे, किंवा सकाळीच एक असे त्याचे डोस प्रिस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण का त्याचा जो इफेक्ट आहे तो डायरेक्ट त्या ड्रगच्या ॲक्शनवर होतो. जर ड्रग बॉडीमध्ये साठून राहिला तर आपल्याला माहिती आहे त्या ड्रगचे टॉक्सिक इफेक्ट मिळायला सुरुवात होते. ओके, सो ड्रग शोईंग सच इफेक्ट्स इन्क्लूड्स द डिजिटॅलिस, इमेटिन. ओके, सो हे एक्झाम्पल्स आहेत ड्रगचे की जनरली त्यांचा एलिमिनेशन रेट जो आहे बॉडीमधून तो स्लो आहे. ओके, सो डिजिटॅलिस, इमेटिन लाईक ड्रग्स आहेत, त्यांचा एलिमिनेशन रेट स्लो आहे. ओके, सो असे ड्रग जर आपण रिपीटेडली ॲडमिनिस्टर्ड केले
तर काय होणार आहे, त्यांचं बॉडीमध्ये ॲक्युम्युलेशन होणार आहे, बॉडीमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि मग त्याचे टॉक्झिक इफेक्ट मिळायला सुरुवात होणार आहे. ओके, सो द क्युम्युलेशन रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन द बॉडी विच मे प्रूव्ह टॉक्झिक. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, क्युम्युलेशन दॅट रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन टू द बॉडी, आणि ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा बॉडीमध्ये इन्क्रीज होतं दॅट रिझल्ट्स द टॉक्झिक इफेक्ट ऑन द बॉडी. ओके, पण समटाईम्स द क्युम्युलेटिव्ह इफेक्ट इज अ डिझायर्ड. ओके, सो जनरली काही ड्रगच्या बाबतीमध्ये जेव्हा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट मिळतो तो जनरली बॉडीला एसेन्शियल असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण इथे बघूया, दॅट इज फिनोबार्बिटोन ड्रग. ओके, सो फिनोबार्बिटोन ड्रग जो आहे तो इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटमध्ये दिला जातो. ओके, अँटी इपिलेप्टिक म्हणून फिनोबार्बिटोन हा ड्रग यूजफुल आहे. ओके, सो ह्याचासुद्धा एलिमिनेशन रेट स्लो आहे. ओके, सो रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन झालं तर हा सुद्धा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट दाखवतो. ओके, बट ह्याचा जो क्युम्युलेशन इफेक्ट आहे विच इज अँड डिझायर्ड इफेक्ट. ओके, सो त्याची गरज आहे बॉडीला आणि तो त्या बॉडीवर बेनिफिशियल इफेक्ट शो करतो. ओके, जरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये जास्त असलं तरी त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट बॉडीला मिळतात. ओके, सो त्याच्यामुळे क्युम्युलेशन आयदर इट इज बेनिफिशियल ऑर इट इज टॉक्झिक. ओके, सो कोणता ड्रग आहे, किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्याचं क्युम्युलेशन होतं ह्याच्यावर डिपेंड आहे त्या ड्रगची बॉडीवर कशा प्रकारे ॲक्शन असणार आहे. ओके, सो दिस इज ऑल विच इज रिलेटेड टू क्युम्युलेशन इफेक्ट ऑफ ड्रग. नेक्स्ट आपल्याला फॅक्टर बघायचा आहे दॅट इज अदर ड्रग थेरपी. ओके, सो इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल ऑन द मल्टिपल ड्रग थेरपी इफेक्ट ऑफ वन ड्रग मे बी मॉडिफाईड बाय द प्रेझन्स ऑफ अनदर ड्रग. ओके, सो जनरली इट इज नथिंग बट द ड्रग इंटरॅक्शन्स. ओके, सो जनरली काय होतं, जर एका पेशंटला एकापेक्षा जास्त ड्रगची ट्रीटमेंट सुरू असेल, ओके, मल्टी ड्रग थेरपी सुरू असेल, तर काय होतं, एका ड्रगची रिॲक्शन्स दुसऱ्या ड्रग बरोबर होते. ओके, आता आपण हे रिसेप्टारचे बाइंडिंग बघितलेलं आहे. ओके, एक अगोनिस्ट म्हणून ॲक्ट होतो, अँटागोनिस्ट, पार्शियल अगोनिस्ट, इन्व्हर्स अगोनिस्ट. ओके, सो ते ड्रग जर एकमेकांच्या अपोजिट ॲक्शन दाखवायला लागले तर त्याचा रिझल्ट काय होणार आहे की ते एकमेकांची ॲक्शन जी आहे ते अल्टर करतात. ओके, सो मे बी त्यांचा इफेक्ट जो आहे तो एकमेकांचे ॲक्शन इन्क्रीज करत असतील किंवा मग डिक्रीज करत असतील किंवा अपोजिट करत असतील. ओके, सो डिपेंडिंग अपॉन कोणत्या ड्रगमध्ये इंटरॅक्शन होणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्या पर्टिक्युलर ड्रगची ॲक्शन अल्टर होऊ शकते. ओके, सो दिस इज अन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल द सिलेक्शन ऑफ ड्रग. ओके, सो एखाद्या पेशंटला ड्रग सिलेक्ट करण्यासाठी त्या ड्रगची ॲक्शन काय होणार आहे आणि कोणत्या ड्रगसोबत इंटरॅक्शन झाल्यानंतर त्या ड्रगच्या ॲक्शनमध्ये कोणते चेंजेस होणार आहेत हे स्टडी करणं फार महत्त्वाचं आहे. ओके, सो ड्रग इंटरॅक्शन्स विल बी ऑकर ड्यू टू द मल्टिपल ड्रग थेरपी. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज ऑर डिक्रीज रिस्पॉन्स ऑफ दॅट ड्रग. ओके, सो all increase or decrease response which generally depends on the which type of drug is used. ओके, सो कोणत्या टाईपचे ड्रग यूज झालेत आणि कोणत्या टाईपच्या ड्रगसोबत त्याची रिॲक्शन झाली आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्या ड्रगची ॲक्शन इन्क्रीज होणार आहे की डिक्रीज होणार आहे. ओके, बट मल्टिपल ड्रग थेरपी असेल तर त्या ड्रगची ॲक्शन जी आहे ती मॉडिफाय होऊ शकते. ओके, सो त्याच्यामुळे हा फॅक्टर आपण इथे डिस्कस केलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज ॲडिटिव्ह इफेक्ट. ओके, सो ॲडिटिव्ह इफेक्ट, ॲडिटिव्ह मीन्स एक्स्ट्रा. ओके, सो नावामध्येच कळतं की ॲडिटिव्ह म्हणजे काय असणार आहे, एक्स्ट्रा इफेक्ट. ओके, सो वेन द टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ 2 or more drugs administered together is equal to the sum of their individual pharmacological effects, the phenomena is called as additive effect. ओके, म्हणजे पेशंटला जेव्हा एकापेक्षा जास्त ड्रगची थेरपी सुरू असते, ओके, सो तेव्हा काय होतं, जनरली त्या ड्रगचा जो टोटल फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स आहे, ओके, तो जनरली त्या ड्रगच्या इक्वल सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स. ओके, म्हणजे त्या ड्रगचा जो सम ऑफ इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स आहे त्याच्या इक्वल असतो. ओके, म्हणजे काय होतं आहे, वन ड्रग इफेक्ट, सेकंड ड्रग इफेक्ट आणि दोघांचं जर आपण एकत्र दिलं तर त्या दोघांचं जे ॲव्हरेज निघणार आहे तेवढं ते मॅक्झिमम रिस्पॉन्स दाखवणार आहेत. म्हणजे
त्या दोन्ही ड्रग जे आहेत ते एक्स्ट्रा इफेक्ट दाखवणार आहेत. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल आपण जर इथे बघितलं की एक ड्रग जो आहे तो 2 लेवलला त्याची ॲक्शन दाखवतो आहे आणि एक ड्रग आहे तो 4 लेवलला गेल्यावर त्याची ॲक्शन दाखवणार आहे. ओके, सो असं 2 लेवलचा ड्रग आणि 4 लेवलचा ड्रग जेव्हा आपण ॲडिटिव्ह दोन्ही एकत्र कन्झ्युम करणार आहोत, ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत, तेव्हा काय होणार आहे, 4 + 2 = 6 डिवायडेड बाय 2 = 3. ओके, सो आपल्याला त्यांच्या इंडिव्हिज्युअल ॲक्शनच्या मॅक्झिमम इक्वल एवढा इफेक्ट मिळणार आहे. ओके, सो जनरली व्हेन द टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ 2 or more drugs administered together is equal to sum of their individual pharmacological effect. ओके, सो जनरली ह्याचा जो सम निघणार आहे तो त्याच्या फार्माकोलॉजिकल इफेक्टच्या इक्वल ऑर मोर असणार आहे. ओके, सो दिस फिनॉमिना इज नथिंग बट द ॲडिटिव्ह इफेक्ट ऑफ ड्रग. ओके, सो त्या ड्रगची मॅक्झिमम एक्स्ट्रा ॲक्शन आपल्याला मिळणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं तर इफेड्रिन अँड अमानोफायलिन शो ॲडिटिव्ह इफेक्ट इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. ओके, सो ब्रॉन्कियल अस्थमामध्ये इफेड्रिन जेवढा इफेक्ट प्रोड्यूस केलं नसता तेच जर इफेड्रिन आणि जर अमायनोफायलिन हा जर कंबाईन फॉर्ममध्ये दिले तर मॅक्झिमम इफेक्ट बॉडीला मिळतो. ओके, की जो दोघांचा ॲव्हरेज समजतो. ओके, सो द यूज ऑफ सच 2 ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेड सायमल्टेनियसली कन्सिडरेबली रिड्युसेस द डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. ओके, सो जनरली असे ड्रग्स असतील की ज्याच्यामध्ये बॉडीला टॉलरन्स जर क्रिएट होत असेल. ओके, टॉलरन्स म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर डोसला बॉडी रिस्पॉन्स देत नाही. ओके, सो सपोज आता 500 mg आपण पॅरासिटामॉल घेतो आहे, आपण एकसारखं जर पॅरासिटामॉल टॅबलेट घेत असू तर जनरली काय होणार आहे, पर्टिक्युलर टाईम इंटरवल नंतर आपली बॉडी जी आहे ती त्या 500 mg डोस जो आहे घेतल्यानंतर बॉडीमध्ये कोणतीही ॲक्शन शो करणार नाही आहे, कारण का बॉडीला रेझिस्टन्स क्रिएट होतो त्या ड्रगसाठी. ओके, जनरली अँटीबायोटिक्सचे ड्रग्स असतात विच आर हायली रेझिस्टन्स. ओके, त्यांचा जो डोस आहे त्याला बॉडी हायली रेझिस्ट करते. ओके, हायली रेझिस्टन्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे त्यांचा डोस इन्क्रीज करण्याची मग गरज लागते. ओके, सो अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण ॲडिटिव्ह इफेक्ट ही थेरपी फॉलो करतो सो त्या कंडिशनमध्ये असे टॉलरन्स होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. ओके, कारण का दोन्ही ड्रग कंबाईन फॉर्ममध्ये एक्स्ट्रा इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, नेक्स्ट इफेक्ट बघायचं आहे की सिनर्जिझम. ओके, सो सिनर्जिझम इज द फिनॉमिनन ऑफ फॅसिलेशन ऑफ फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स बाय यूज ऑफ 2 ड्रग्स ॲट द सेम टाइम्स. ओके, सो 2 ड्रग एकाच वेळी यूज करायचे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचा जो फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स आहे त्याचं फॅसिलेशन होणार आहे. फॅसिलेशन म्हणजे इन्क्रीज. ओके, तो जो रिस्पॉन्स आहे तो खूप इन्क्रीज होणार आहे. ओके, सो त्या दोन्ही ड्रग्स एकाच कॅटेगरीचे यूज केल्यामुळे काय होणार आहे, त्यांचा जो फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स आहे तो हायर मिळणार आहे, हायर ॲक्शन त्या ड्रगची बॉडीला मिळणार आहे. ओके, सो दॅट इफेक्ट इज नोन ॲज सिनर्जिझम. ओके, सो द टर्म सिनर्जिझम सिन इज इक्वल टू विथ अँड यर्गो इज इक्वल टू वर्क. ओके, सो दोन्ही एकत्र काम करतात. दॅट इंडिकेट्स इट इज अ फार्माकोलॉजिकल कोऑपरेशन विच युजली रिझल्ट्स इन द टोटल इफेक्ट्स ग्रेटर दॅन सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल इफेक्ट. ओके, सो आपण ॲडिटिव्ह इफेक्टमध्ये काय बघितलेलं होतं, त्या दोन्ही ड्रगचा जो फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल इफेक्ट्स. ओके, सो त्या दोघांच्या इंडिव्हिज्युअल इफेक्टच्या सम ॲव्हरेजमध्ये ते इफेक्ट दाखवतात. राईट, बट इथे काय आहे की त्यांचा जो इफेक्ट आहे दोन्ही ड्रगचा तो इंडिव्हिज्युअल सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल इफेक्ट्सपेक्षा सुद्धा जास्त इफेक्ट त्या दोन्ही ड्रगचा मिळतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथे आपण जर बघितलं तर मर्साईल अँड अमॉनोफायलिन थेरपी ॲज अ डायुरेटिक्स. ओके, सो दोन्हीही डायुरेटिक ड्रग्स आहेत. सो डायुरेटिक्सच्या ट्रीटमेंटमध्ये जेव्हा मर्साईल आणि अमॉलोफायलिन हे दोन्ही ड्रग जेव्हा यूज होणार आहे तेव्हा त्यांचा इफेक्ट जो आहे तो खूप जास्त मिळणार आहे. ओके, म्हणजे कसा इफेक्ट मिळणार आहे, सपोज मर्साईल जर 2 एवढी ॲक्शन दाखवत असेल 2 लेवलची आणि जर अमॉलोफायलिन 4 लेवलची ॲक्शन दाखवत असेल तर त्यांचा इफेक्ट आपल्याला किती मिळणार आहे, 2 + 4 = 6. ओके, सो 6 लेवलची ॲक्शन त्या ड्रगची मिळणार आहे. ओके, आणि जर आपण ॲडिटिव्ह इफेक्ट ह्या दोघांचा काढला तो कसा राहणार आहे, 2 + 4 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे, 2 + 4 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3. ओके, सो या दोन्ही ड्रगची ॲक्शन किती मिळणार आहे, 3 एवढी मिळणार आहे, 3 लेवलची. आणि जर सिनर्जिझम त्यांचं कंपेअर केलं तर ते जाणार आहे 6 लेवलला. ओके,
सो तुम्हाला डिफरन्स कळला असेल ॲडिटिव्ह इफेक्टमधला आणि सिनर्जिझममधला. ओके. सो नेक्स्ट इथे एक्झाम्पल दिलं आहे कोडीन आणि ॲस्पिरिन ॲज ॲन अनाल्जेसिक. ओके. सो जेव्हा अनाल्जेसिक म्हणून कोडीन आणि ॲस्पिरिन हे दोन्ही ड्रग एकत्र प्रिस्क्राईब केले जातात तेव्हा काय होतं, त्याचा सिनर्जिस्टिक इफेक्ट मिळतो. ओके. म्हणजे कोडीनची जी काय ॲक्शन आहे ती प्लस ॲस्पिरिनची ॲक्शन. ओके. सो असे दोन्ही इफेक्ट मिळून मॅक्झिमम लेवलची और ग्रेटर एक्सटेंटमध्ये त्याची जी ड्रग ॲक्शन आहे अनाल्जेसिक ती मिळते. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आपण इथे बघूया रेझरपिन अँड हायड्रोक्लोरथायाझाईड ॲज ॲन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ओके. सो जेव्हा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून रेझरपिन आणि हायड्रोक्लोरथायाझाईडची ट्रीटमेंट पेशंटवर सुरू असते तेव्हा त्याचा सिनर्जिस्टिक इफेक्ट पेशंटला मिळतो. ओके. मीन्स ग्रेटर ॲक्शन ऑफ ड्रग ह्या अशा 2 ड्रग थेरपीमध्ये मिळते. ओके. फक्त याच्यामध्ये हे आहे की ते जे ड्रग्स आहेत ते सेम कॅटेगरीचे असले पाहिजेत आणि तरच ते सिनर्जिस्टिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके. ॲडिटिव्हजमध्ये असं गरज नाही की सेम कॅटेगरीचेच ड्रग असले पाहिजेत. ओके. ते फक्त काय करणार आहेत, ते एकमेकांची जे ॲक्शन्स आहे ती सबमॅक्झिमल रिस्पॉन्सपर्यंत मिळवणार आहेत. ओके. मीन्स ॲडिटिव्हमध्ये सुद्धा दोन्ही ड्रग एका कॅटेगरीचे असणं फार गरजेचं आहे. कारण का ते काय करणार आहेत, सपोज दोन्ही ड्रग आपण एकाच मधले जर घेतले तर ते त्यांची इंडिव्हिज्युअल इफेक्टच्या सम एवढी ॲव्हरेज ॲक्शन प्रोड्यूस करणार आहेत. ओके. आणि सिनर्जिस्टिक इफेक्टमध्ये काय होणार आहे, ह्याची ॲक्शन प्लस त्याची ॲक्शन इज इक्वल टू डबल ॲक्शन. ओके. सो डबल एक्सटेंटमध्ये त्या ड्रगची ॲक्शन वाढणार आहे. ओके. So sometimes 2 drugs act sequentially and combination of such drugs have higher therapeutic efficacy than we used alone. Okay. So generally काय आहे की 2 ड्रग विच ॲक्ट्स ॲज अन सिक्वेन्शियली. ओके. सो एक ड्रग एकदा एका सिक्वेन्सपर्यंत ॲक्शन दाखवतो, त्याच्यानंतर दुसरा त्याच्या सिक्वेन्सने ॲक्शन दाखवतो. ओके. पण दोन्ही ड्रगचं कॉम्बिनेशन दॅट रिझल्ट्स इन टू द हायर थेरॅपेटिक इफिकेसी. ओके. फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं सल्फामिथोक्साझोल आणि ट्रायमिथोफ्रिन याचं कॉम्बिनेशन विच इज नोन ॲज ट्रायमोक्साझोल. ओके. सो हे जे कॉम्बिनेशन आहे ते जनरली हायर बॅक्टेरिसिडल ॲक्शन दाखवतं. ओके. सो दोन्ही इंडिव्हिज्युअल जर त्यांचे इफेक्ट बघितले तर त्याच्यापेक्षा डबल ॲक्शन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन दाखवतं. ओके. सो समटाईम्स सिनर्जिझम रिझल्ट्स इन प्रोलॉंगेशन ऑफ ॲक्शन ऑफ वन ऑफ ड्रग देन इट इज टर्म्ड ॲज टाईम सिनर्जिझम. ओके. सो जनरली समटाईम्स सिनर्जिझम इफेक्ट आहे तर दोन्ही ड्रगमध्ये कसा मिळणार आहे, तर एका ड्रगची ॲक्शन जी आहे ती प्रोलॉंग होणार आहे. ओके. आणि अशा वेळी त्या सिनर्जिझम इफेक्टला आपण टाईम सिनर्जिझम असं म्हणतो. ओके. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे प्रोकेन. ओके. सो प्रोकेन अँड ॲड्रिनालिन कॉम्बिनेशन इन्क्रीजेस द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ प्रोकेन विच इज अ लोकल ॲनेस्थेटिक ड्रग. ओके. सो जेव्हा प्रोकेन आणि ॲड्रिनालिन ह्या कॉम्बिनेशनची ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा काय होतं, जनरली ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ प्रोकेन इन्क्रीज होतं. ओके. ड्यू टू द ॲड्रिनालिन प्रोकेनचं जे ॲक्शन आहे ड्युरेशन ऑफ ॲक्शन ते इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे त्याचा जो लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट आहे तो जास्त वेळासाठी बॉडीवर मिळतो. ओके. सो दॅट कंडिशन इज नोन ॲज टाईम सिनर्जिझम. ओके. सो टाईम सिनर्जिझममध्ये काय होतं की एक ड्रग जो आहे तो दुसऱ्या ड्रगची ॲक्शन टाईम ऑफ ॲक्शन आहे तो टाईम ऑफ पिरियड ऑफ ॲक्शन आहे तो इन्क्रीज करतं. ओके. सो प्रोलॉंग पिरियडसाठी त्या एका ड्रगची ॲक्शन बॉडीला मिळते. ओके. दॅट सिनर्जिझम इज नोन ॲज टाईम सिनर्जिझम. ओके. आणि आपण आधीचं सिनर्जिझम बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, एका ड्रगच्या ॲक्शन दुसऱ्या ड्रगची ॲक्शन ह्या दोघांचा प्लस इफेक्ट मिळतो आणि हायर थेरापेटिक ॲक्शन त्या ड्रगची मिळते. ओके. किंवा आपण अजून एक सिनर्जिझमचा टाईप बघितलं त्याच्यामध्ये काय बघितलं आहे, तर दोन्ही जे ड्रग्स आहेत ते डिफरंट सिक्वेन्सने ॲक्ट होतात. ओके. पण त्यांचा जो टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे तो जनरली हायर थेरापेटिक इफिकेसीने ॲक्ट होतो. ओके. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं इथे ट्रायमोक्साझोल कॉम्बिनेशन्स. ओके. सो असे सिनर्जिझम आपण डिफरंट एक्झाम्पलने बघितलेलं आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द सिनर्जिझम. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज अँटागोनिझम. सो अँटागोनिझम मीन्स द word indicates that is
अगोनिझम. ओके, मीन्स अगोनिस्टच्या अपोजिट ॲक्शन प्रोड्यूस करतो ड्रग, त्याचा इफेक्ट इट इज नोन ॲज अँटागोनिझम. ओके, सो द अपोजिट ॲक्शन ऑफ टू ड्रग्स ऑन द सेम फिजिओलॉजिकल सिस्टीम इज कॉल्ड ॲज अँटागोनिझम. ओके, सो सेम फिजिओलॉजिकल सिस्टीमवर जेव्हा दोन्ही ड्रग एकमेकांच्या अपोजिट ॲक्शन दाखवतात, दॅट प्रोसेस इज नोन ॲज अँटागोनिझम. देर आर 4 टाईप्स ऑफ अँटागोनिझम. ओके, अँटागोनिझमचे 4 टाईप आहेत की त्या 4 मेकॅनिझमने ते ड्रग्स आहेत ते एकमेकांच्या अपोजिट ॲक्शन दाखवतात. ओके, सो इथे फर्स्ट टाईप दिलेला आहे, दॅट इज केमिकल अँटागोनिझम. ओके, सो इन केस ऑफ केमिकल अँटागोनिझम, biological activity of drug is totally abolished or reduced by chemical reaction between two drug. ओके, सो जनरली काय केलं जातं, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे ड्रगची ती टोटली डिमिनिश केली जाते, इनहिबिट केली जाते थ्रू द केमिकल रिॲक्शन्स. ओके, सो त्या 2 ड्रगमध्ये केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यामुळे त्या 2 ड्रगची जी ॲक्टिव्हिटी आहे ती दोघांचीही ॲक्टिव्हिटी डिमिनिश होते. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे बघायचं झालं तर ॲसिड अँड अल्कली. ओके, रिॲक्ट विथ इच अदर टू न्यूट्रलाइज इच अदर. ओके, सो जनरली ॲसिड आणि अल्कली, एखादा ड्रग जर ॲसिडिक नेचरचा असेल, अल्कली नेचरचा असेल, सो ॲसिड आणि अल्कली जनरली काय होतात, दोन्ही नेचर एकमेकांशी रिॲक्ट होतात, केमिकल रिॲक्शन होते आणि त्याचा जो प्रॉडक्ट फॉर्म होतो विच इज न्यूट्रल इन नेचर. ओके, मीन्स तो कोणतीही ॲक्शन बॉडीवर, कोणताही इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, सो जनरली BAL दॅट इज ब्रिटिश anti-levisite. Okay, so British anti-levisite, it is used as antidote in arsenic poisoning. ओके, सो जेव्हा बॉडीमध्ये आर्सेनिक पॉयझनिंग लाईक कंडिशन होते तो जनरली बाल हा ड्रग दिला जातो विच रिॲक्ट्स टू द आर्सेनिक केमिकली. ओके, सो जनरली आर्सेनिकसोबत तो केमिकली रिॲक्ट होतो आणि मग त्याच्यातून जो प्रोडक्ट फॉर्म होतो विच इज न्यूट्रल इन नेचर. त्याच्यामुळे आर्सेनिकचं जे पॉयझनिंग बॉडीला झालेलं आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, न्यूट्रलायझेशनमध्ये होतं. ओके, आणि तो बाल जो आहे विच इज ॲक्ट ॲज ॲन अँटीडोट इन टू द आर्सेनिक पॉयझनिंग. ओके, सो जनरली बाल जो आहे तो अँटीडोट म्हणून यूज केला जातो. अँटीडोट म्हणजे काय, तर पॉयझनिंगमध्ये ट्रीटमेंटसाठी जे यूज केले जातात विच इज नोन ॲज अँटीडोट. ओके, सो पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये बॉडीमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्यांना अँटीडोट असं म्हणतात. ओके, सो त्याच्यामुळे बॉडीमध्ये जेव्हा आर्सेनिक पॉयझनिंग होतं तेव्हा बाल हा अँटीडोट दिला जातो. ओके, की त्याची जी ॲक्शन्स आहे ती अँटागोनिझम ॲक्शन आहे, म्हणजे तो आर्सेनिकच्या दोन्ही जे ड्रग्स आहेत ते एकमेकांची ॲक्शन न्यूट्रलाइज करतात थ्रू द केमिकल रिॲक्शन्स. ओके, त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होतात, ते एकमेकांना न्यूट्रल करतात, एकमेकांची ॲक्शन न्यूट्रल करतात. ओके, नेक्स्ट आहे अँटागोनिझमचा टाईप दॅट इज कॉम्पिटेटिव्ह or reversible antagonism. Okay, so in case of reversible competitive antagonism, agonist and antagonist compete for the same receptor. Hence, in such a case, the extent to which antagonist opposes the pharmacological action of agonist depends on the relative number of receptor occupied by the टू कंपाऊंड्स. ओके, सो जनरली कॉम्पिटेटिव्ह आणि रिव्हर्सिबल अँटागोनिझम ते आहे विच इज जनरली रिलेटेड और बेस्ड ऑन अगोनिस्ट अँड अँटीगोनिस्ट ॲक्शन. ओके, सो जनरली अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टमध्ये काय होतं, कॉम्पिटिशन होतं टू बाइंड टू द रिसेप्टार्स. ओके, सो रिसेप्टारला बाइंड होण्यासाठी कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यामध्ये रिसेप्टार साईड किती अवेलेबल आहेत आणि अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टची क्वांटिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे हे कॉम्पिटेटिव्ह आणि रिव्हर्सिबल अँटागोनिझम. ओके, सो याच्यामध्ये काय होतं, जर मॅक्झिमम क्वांटिटी अँटागोनिस्ट जर अवेलेबल असतील आणि त्यांनी मॅक्झिमम रिसेप्टार ऑक्युपाय केले असतील तर अगोनिस्टची ॲक्शन जी आहे ती तिथे अँटागोनाइज केली जाते. ओके, म्हणजे काय केलं जातं, इनहिबिट केली जाते. ओके, so this type of antagonism can be overcome effective increase in concentration of agonist at the receptor site. Okay, so generally हे अशा टाईपने जेव्हा आपण अगोनिस्टची ॲक्शन थांबवतो ते जनरली ओव्हरकम केलं जाऊ शकतं विथ द हेल्प ऑफ इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अगोनिस्ट. ओके, सो जेव्हा बॉडीमध्ये अगोनिस्ट ड्रगची क्वांटिटी वाढवली जाईल, डोस त्याचा वाढवला जातो, तेव्हा काय होणार आहे, त्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे तो मॅक्झिमम रिसेप्टार अगोनिस्ट बाइंड होणार आहे जाऊन आणि मग ॲक्शन त्याची प्रोड्यूस होणार आहे, अँटागोनिझमची ॲक्शन इनहिबिट केली जाणार आहे. ओके,
अँटागोनिस्टची ॲक्शन जी आहे ती इनिबिट होते. ओके, सो त्या कोणत्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, अगोनिस्टचं जास्त आहे की अँटागोनिस्टचं जास्त आहे, त्याच्यावर डिपेंड आहे की कोणता अँटागोनिझम इफेक्ट आपल्या बॉडीवर मिळणार आहे. ओके, सो इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन अँड ॲट्रोपिन इन्क्रीज, द ब्लॉकेज प्रोड्यूस्ड बाय द ॲट्रोपिन कॅन बी ओव्हरकम अँड वाईस वर्सा ऑल्सो ट्रू. ओके, सो जनरली इथे 2 ड्रग सांगितलेले आहेत, ॲसिटाइलकोलिन आणि ॲट्रोपिन, विच ॲक्ट्स ॲज ॲन अँटागोनिस्ट ऑफ इच अदर. ओके, सो दोन्ही पण एकमेकांचे ॲक्शन ब्लॉक करायचं काम करतात. सो डिपेंडिंग अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग, जर ॲट्रोपिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन तो इनिबिट करणार आहे. जर ॲसिटाइलकोलिनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर तो ॲट्रोपिनची जी काही ॲक्शन आहे बॉडीवर ती इनिबिट करणार आहे. ओके, सो हेन्स इट इज नोन ॲज रिव्हर्सिबल अँटागोनिझम. ओके, सो जनरली दोन्ही टाईपचे अँटागोनिझम आहेत ते रिव्हर्सिबल आहेत, ते ओव्हरकम आपण करू शकतो बाय इन्क्रीजिंग द डोस ऑफ अदर. ओके, सो एकाने जर दुसऱ्याची ॲक्शन अँटागोनिझम इफेक्ट दाखवला असेल तर त्या दुसऱ्या ड्रगचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर परत ती रिॲक्शन्स उलटी फिरू शकते. ओके, दुसऱ्या ड्रग तिथून रिसेप्टार्समधून बाजूला होणार आहे, जास्त कॉन्सन्ट्रेशनचा ड्रग बाइंड होणार आहे आणि त्याच्यामुळे तो इफेक्ट दाखवणार आहे. ओके, सो जनरली इट इज ॲन रिव्हर्सिबल टाईप ऑफ अँटागोनिझम. ओके, ते दोन्ही ड्रग कॉम्पिटिशन करतात म्हणून कॉम्पिटेटिव्ह आणि रिव्हर्सिबल कशासाठी म्हणतो आहे आपण, तर दोन्ही ड्रगचे कॉन्सन्ट्रेशन, कुठच्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर दुसऱ्याचा इफेक्ट आपण इनिबिट करू शकतो. ओके, सो हे रिव्हर्सिबल टाईप ऑफ अँटागोनिझम आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला टाईप बघायचं आहे, दॅट इज नॉन कॉम्पिटेटिव्ह इरिव्हर्सिबल अँटागोनिझम. सो इथे कॉम्पिटिशनसुद्धा नसणार आहे आणि तिथे जे अँटागोनिझम होईल ते इरिव्हर्सिबल असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस होणार नाही आहेत. ओके, सो द अँटागोनिस्ट इनॲक्टिवेट्स द रिसेप्टर बाय सम मेकॅनिझम सच अ वे दॅट इफेक्टिव्ह कॉम्प्लेक्स विथ द अगोनिस्ट इज नॉट पॉसिबल. ओके, सो जनरली काय होणार आहे, अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. अँटागोनिस्ट रिसेप्टरला बाइंड होणार आहे, रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर तो काय करणार आहे, त्या रिसेप्टरमध्ये कन्फर्मेशनल चेंजेस करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा रिसेप्टर जो आहे तो काय होणार आहे, इनॲक्टिवेट्स होणार आहे आणि त्याच्यामुळे अगोनिस्टचे जे अगोनिस्टसोबत तो जे कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहे विच इज इनइफेक्टिव्ह इन नेचर. ओके, सो त्याच्यामुळे इट इज ॲन नॉन कॉम्पिटेटिव्ह असतं आणि इरिव्हर्सिबल असतं. ओके, सो ह्याच्यामध्ये डोस कॉन्सन्ट्रेशन एक्सटेंड करून हा जो इफेक्ट आहे तो ओव्हरकम होऊ शकत नाही आहे, कारण का ह्याच्यावर डायरेक्ट ॲक्शन कशावर करणार आहे, अँटागोनिस्ट रिसेप्टारवर. ओके, सो रिसेप्टारच इनॲक्टिवेट झाला तर तो मग त्या बाइंडिंग साईडला दुसरा कोणता ड्रग बाइंड करून घेऊ शकत नाही आहे. ओके, सो हेन्स though the concentration of agonist is increased at the receptor side, the receptor is inactive, produce any combination with agonist, thus any type of pharmacological action with the agonist is not produced. ओके, कारण का जरी अगोनिस्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं आणि तो जर तिथे जाऊन बाइंड झाला तरी काय होणार आहे, ऑलरेडी अँटागोनिस्ट ड्रगने तो रिसेप्टर इनॲक्टिव्ह केलेला आहे. ओके, सो त्याच्यामुळे तिथे अगोनिस्ट जरी बाइंड झाला तरी काय होतं, कोणतेही फार्माकोलॉजिकल इफेक्ट ॲक्शन तो प्रोड्यूस करू शकत नाही आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथे बघायचं झालं तर ब्लॉकेड प्रोड्यूस्ड बाय अल्फा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर दॅट इज फिनॉक्झिबेन्झामाइन can't be overcome by alpha agonist non-adrenaline. ओके, सो जनरली बेन्झामाइनने जे अल्फा ॲड्रिनर्जिक रिसेप्टरचं ब्लॉकेज केलेलं असतं, त्याला इनॲक्टिव्ह केलेलं असतं, ते जनरली नॉन ॲड्रिनालिनची कितीही क्वांटिटी वाढवली तरी ते ओव्हरकम होऊ शकत नाही. नॉन ॲड्रिनालिनचे ॲक्शन आपल्या बॉडीवर मिळणं शक्य नाही आहे, कारण का फिनॉक्झिबेन्झामाइन ह्या ड्रगने काय केलं आहे, तो जो ॲड्रिनर्जिक रिसेप्टर आहे तो काय केला आहे, इनॲक्टिव्ह केला आहे. ओके, सो इनॲक्टिव्ह केल्यामुळे काय होणार आहे, जरी नॉन ॲड्रिनालिनची क्वांटिटी कितीही वाढवली तरी तो जरी तिथे जाऊन बाइंड झाला तरी तो रिसेप्टर इनॲक्टिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंजेस झाल्यामुळे तिथे त्या नॉन ॲड्रिनालिनचा कोणताही इफेक्ट दिसणार नाही आहे. ओके, सो इट इज नॉन कॉम्पिटेटिव्ह अँड इरिव्हर्सिबल अँटागोनिझम. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं अँटागोनिझमचा टाईप दॅट इज फिजिओलॉजिकल antagonism. Okay, so physiological antagonism, in this case two drug produces opposite effect by acting through different receptors. Okay, so generally इथे काय आहे, दोन्ही ड्रग जे आहेत ते अँटागोनिझम इफेक्ट दाखवत आहेत पण डिफरंट रिसेप्टरवर त्यांची ॲक्शन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर
produced by the histamine release in anaphylactic shock can be antagonized by the adrenaline. ओके, सो आपल्याला माहिती आहे की इथे ॲड्रिनालिन आणि नेक्स्ट ड्रग झाला आहे दॅट इज जो ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर जो ड्रग यूज झाला आहे तो काय दाखवतो, प्रोड्यूस्ड बाय द हिस्टामाइन रिलीज इन ॲनाफायलॅक्टिक शॉक. ओके, सो जनरली ॲनाफायलॅक्टिक शॉक या कंडिशनमध्ये ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर जेव्हा ट्रीटमेंट दिली जाते तेव्हा काय होतं, हिस्टामाइन रिलीज होतं. ओके, अँड दिस कॅन बी अँटागोनाइज्ड बाय द ॲड्रिनालिन. ओके, सो ॲड्रिनालिन ॲज अन अँटागोनिस्ट म्हणून तिथे ॲक्ट होणार आहे आणि तो काय करणार आहे, त्या रिसेप्टरला न ॲक्ट होता जनरली तो स्वतःच्या ॲड्रिनर्जिक रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे आणि त्याच्यावर अँटागोनिझम इफेक्ट दाखवणार आहे. ओके, सो याच्यामध्ये दोन्ही ड्रग्स एकमेकांची ॲक्शन अँटागोनाइज करतात, पण त्यांची जी ॲक्शन आहे ती डिफरंट रिसेप्टरला ॲक्ट होऊन केली जाते. ओके, जसं की इथे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर ड्रग काय करणार आहेत, पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहेत आणि मग ते काय करणार आहेत, रिलीज ऑफ हिस्टामाइनचं रिलीज करायला सुरुवात करणार आहेत. ओके, ॲड्रिनालिन काय करणार आहे, ॲड्रिनर्जिक रिसेप्टरला बाइंड होणार आहे आणि मग हिस्टामाइनचं रिलीज स्टॉप करणार आहे. ओके, सो असे ते दोन्ही डिफरंट रिसेप्टरला जरी बाइंड झाले असले तरी ते एकमेकांची ॲक्शन अँटागोनाइज करू शकतात. ओके, एकमेकांची ॲक्शन इनिबिट करतात. ओके, जसं की इथे ॲड्रिनालिन जो आहे तो ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर ड्रगची ॲक्शन इनिबिट करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द अँटागोनिझम इफेक्ट ऑफ ड्रग. ओके, सो आतापर्यंत आपण ड्रगमध्ये जे डिफरंट इफेक्ट बघितलेत त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह इफेक्ट एक बघितला आहे, सिनर्जिस्टिक इफेक्ट एक बघितला आहे आणि अँटागोनिझम. ओके, की जेव्हा मल्टिपल ड्रग थेरपी सुरू असते तेव्हा त्यांच्यामध्ये कसे ॲडिटिव्ह इफेक्ट मिळू शकतात, कसं अँटागोनिझम मिळू शकतं आणि कसा सिनर्जिस्टिक इफेक्ट मिळतो. ओके, सो इथे तुम्हाला हे डायग्राम बघून कळेल की ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, अँटागोनिस्टिक इफेक्ट म्हणजे काय आणि सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे काय. ओके, सो जनरली ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजे काय, एका ड्रगचा इफेक्ट प्लस दुसऱ्या ड्रगचा इफेक्ट आणि त्या दोन्ही ड्रगचा एकत्रित इफेक्ट, इट इज नथिंग बट द ॲडिटिव्ह इफेक्ट. ओके, नेक्स्ट आपण बघितलं अँटागोनिस्टिक इफेक्ट. सो अँटागोनिस्टिक इफेक्टमध्ये काय काय होणार आहे, जो दोघांचा ॲडिटिव्ह इफेक्ट मिळणार आहे त्याच्यापेक्षा कमी इफेक्ट हा अँटागोनिस्टिक इफेक्टमध्ये मिळणार आहे. ओके, मग त्याच्यामुळे काय होणार आहे, एक ड्रग दुसऱ्या ड्रगची ॲक्शन जी आहे ती इनिबिट करायचं काम करणार आहे. ओके, आणि सिनर्जिस्टिक इफेक्टमध्ये काय होणार आहे, दोन्ही ड्रगचा रिस्पॉन्स जो आहे तो मॅक्झिमम ऑर हायर ॲक्शन ड्रगची मिळणार आहे. ओके, सो दिस इज रिलेटेड टू ॲडिटिव्ह अँटागोनास्टिक आणि सिनर्जिस्टिक इफेक्ट ऑफ ड्रग. ओके, सो जनरली हे इफेक्ट टोटली स्टडी करणं फार गरजेचं आहे कारण का त्याचा जो इफेक्ट आहे तो डायरेक्ट ड्रग ॲक्शनवर होतं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज ड्रग टॉलरन्स. ओके, सो आपण टॉलरन्स म्हणजे काय हे आधी थोडंसं डिस्कस केलेलं आहे. ओके, टॉलरन्स म्हणजे काय होतं, जनरली रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन होतं एखाद्या ड्रगचं बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे त्या ड्रग जो बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे त्या ड्रगला त्या कॉन्सन्ट्रेशनला तो कमी होतो. ओके, सो त्याच्यामुळे त्या ड्रगचं जी ॲक्शन आहे त्या डोस कॉन्सन्ट्रेशनला ती बॉडीमध्ये मिळत नाही. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की त्या ड्रगचा जो डोस आहे ती वाढवण्याची गरज लागते. ओके, त्याचा इफेक्ट मिळवण्यासाठी. सो जनरली टॉलरन्स कॅन बी डिफाईन ॲज डिक्रीज्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू अ ड्रग फॉलोइंग रिपीटेड एक्सपोजर requiring an increase in the dosage to produce the initial response. ओके, सो जनरली टॉलरन्समध्ये काय होतं, बॉडीचा जो रिस्पॉन्सिव्हनेस आहे पर्टिक्युलर ड्रगसाठी तो रिपीटेड ड्रग घेतल्यामुळे काय होतं आहे, त्या ड्रगला त्या डोसला बॉडी रेजिस्टन्स दाखवते. ओके, म्हणजे त्या ड्रगच्या तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनला बॉडी कोणतीही ॲक्शन प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, सो बॉडीची जी रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे ती तिथे फुल होते आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या ड्रगचा जो डोस आहे तो वाढवण्याची गरज असते. जर त्या डोस वाढवला त्या ड्रगचा की मग आपल्याला पुन्हा त्या ड्रगचा काय जो इफेक्ट आहे तो मिळायला सुरुवात होते. ओके, सो इट इज नथिंग बट द tolerance of drug. Okay, so it is the most common response to repetitive use of same drug. The tolerance is widely occurring
adaptive biological phenomena. Okay, so generally it is an adaptive biological phenomena. जनरली आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत की जे ड्रग्स ॲक्शनला रिस्पॉन्स येतात, ते सेल्स जे आहेत ते त्या पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनला त्यांच्यामध्ये ॲडॉप्शन होतं. मीन्स ते त्याच्यामुळेच ते कोणतीही ॲक्शन त्या डोस कॉन्सन्ट्रेशनला दाखवत नाही. त्याच्यामुळे जास्त डोस बॉडीचा ड्रगचा वाढवणं फार गरजेचं होतं त्याचा इफेक्ट मिळण्यासाठी. ओके, सो जनरली टॉलरन्सचं जर आपण एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण अँटीबायोटिक्स जे घेतो. ओके, सो त्यांच्यामध्ये जनरली रेझिस्टन्स क्रिएट होण्याचे जे चान्सेस आहेत ते मॅक्झिमम असतात. ओके, सो सपोज आपण जर ॲझिथ्रोमायसिन 250 घेतलेली आहे आणि आपण अर्धा डोस सोडून तर ती सोडून दिली आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला पुन्हा कधी सर्दी ताप खोकला झाला आणि आपण तीच ॲझिथ्रोमायसिन 250 जर घेतली तर ऑलरेडी बॉडीने त्याचं जे त्या ड्रगचे जे काही ॲडॉप्टिव्ह हे आहे ते त्या बॅक्टेरियाने ॲडॅप्ट केलेलं असतं. ओके, सो त्या बॅक्टेरियाला माहिती असतं की त्या कॉन्सन्ट्रेशनशी कसं आपल्याला फाईट करायचं आहे आणि त्याने स्वतःला ॲडॅप्ट केलेलं असतं. त्याच्यामुळे तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनच्या ड्रगच्या इफेक्टला तो बॅक्टेरिया ज्याने आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन केलेलं असतं तो त्या कॉन्सन्ट्रेशनला अजिबात त्याच्यावर काहीच फरक होत नाही. ओके, सो त्याच्यामुळे काय आहे, नंतर जेव्हा आपण एखाद्या अँटीबायोटिकची ॲझिथ्रोमायसिनची जर ट्रीटमेंट घेणार असो तर त्याचा डोस वाढवणं फार गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यानंतर जेव्हा ॲझिथ्रोमायसिन 500 mg हे जे आपण डोस घेऊ तेव्हा मग आपल्या बॉडीवर त्या ड्रगचा इफेक्ट दिसून येईल. ओके, जर आपण ॲझिथ्रोमायसिन 250 घेतली की जी ऑलरेडी आपण घेतली होती त्याचं रेझिस्टन्स बॉडीला झालेला आहे तर आपल्या बॉडीवर कोणताही इफेक्ट त्या ड्रगचा होणार नाही. ओके, त्याच्याच बदली जर आपण ॲझिथ्रोमायसिन 500 mg घेतली तर बॉडीला जो डिझायर्ड इफेक्ट गरजेचा आहे तो त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियल इन्फेक्शनवर तो ड्रग आपली ॲक्शन दाखवणार आहे. ओके, सो जनरली व्हेरियस टाईप आहेत ड्रग टॉलरन्सचे. सो जनरली मेन 3 ग्रुप्स आहेत, दॅट इज ट्रू टॉलरन्स, शुडो टॉलरन्स आणि टॅचिफायलॅक्सिस. ओके, सो हे 3 मेजर क्लास आहेत ड्रग टॉलरन्सचे. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की ट्रू टॉलरन्स जो आहे विच इज अगेन डिवायडेड इंटू द 2 क्लास, दॅट इज नॅचरल टॉलरन्स अँड acquired tolerance. Okay, and natural tolerance which is again divided into the species tolerance, racial tolerance and acquired tolerance which is again divided into the tissue tolerance and cross tolerance. Okay, so this is the classification of or various type of drug tolerance. सो आता आपल्याला 1 by 1 सगळे टाईप बघायचे आहेत. ओके, सो ऑकर्स when the larger generally tolerance occurs when the larger doses of drugs are needed by the body to produce the same effect. Okay, so generally बॉडीला त्या ड्रगचा लार्जर डोसची गरज लागते त्या ड्रगचा इफेक्ट मिळण्यासाठी. ओके, सो इथे तुम्हाला दिसते की जनरली पूर्वी सपोज आपल्याला कधी इन्फेक्शन झालं असेल 2 गोळीमध्ये जर आपल्या बॉडीला त्यांनी इन्फेक्शन क्युअर केलं असेल, ट्रीट केलं असेल आणि नंतर जेव्हा पुन्हा आपल्याला कधी तेच इन्फेक्शन होईल आणि त्याला जर रेझिस्टन्स क्रिएट झाला असेल तीच ट्रीटमेंट आपण खूपदा फॉलो केली असेल तर ते जे बॅक्टेरियल जे इन्फेक्शन करतात ते स्वतःला ॲडॅप्ट करतात आणि मग ते त्या पर्टिक्युलर डोसला रिस्पॉन्स दाखवत नाही. ओके, सो त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला ड्रग थेरपी घ्यावी लागते तेव्हा आपल्याला मोर त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन लागते. इथे तुम्हाला दिसतं आहे की जे 2 गोळ्या काम करत होत्या त्याच्यानंतर जेव्हा टॉलरन्स जर बॉडीला झाला तर आपल्याला त्याच्यासाठी 6 टॅबलेटची गरज लागते. ओके, सो दिस इज ॲन जस्ट एक्झाम्पल, हे तुम्हाला जस्ट समजावं म्हणून आहे. ओके, सो त्या ड्रगचा डोस जो आहे तो इन्क्रीज करावा लागतो जेव्हा बॉडीला ड्रग टॉलरन्स होतं. ओके, सो फर्स्ट आपण बघूया ट्रू टॉलरन्स. सो it has been observed that both oral and parenteral administration of drugs. Okay, so generally parenteral आणि oral administrationने जेव्हा आपण एखादा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो त्या कंडिशनमध्ये ट्रू टॉलरन्स ही कंडिशन अराईज होते. सो त्याचे आपण टाईप बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं आहे नॅचरल टॉलरन्स. ओके, विच कम्स अंडर द true tolerance. Okay, so natural tolerance exists from birth and results in differences between the species and races. Okay, so generally natural tolerance जो आहे तो प्री एक्झिस्टिंग आहे. ओके, सो त्या पर्सनच्या त्या इंडिव्हिज्युअलच्या बर्थपासून तो बॉडीमध्ये प्रेझेंट आहे
आणि विच रिझल्ट्स इन द डिफरन्सेस बिटवीन स्पेसीज अँड रेसेस. ओके, सो स्पेसीसमध्ये डिफरंट टाईपचा टॉलरन्स दिसणार आहे आणि रेसेसमध्ये डिफरंट टाईपचा टॉलरन्स दिसणार आहे. ओके, सो त्याच्यावरून नॅचरल टॉलरन्सचे 2 टाईप पडलेले आहेत स्पेसीज. ओके, सो फर्स्ट आपण बघूया स्पेसीज टॉलरन्स. सो सर्टन ॲनिमल स्पेसीज कॅन टॉलरेट लार्ज अमाऊंट ऑफ पर्टिक्युलर ड्रग्स. ओके, सो काही ॲनिमलच्या ज्या स्पेसीज आहेत त्या पर्टिक्युलर ड्रग जो आहे तो लार्ज अमाऊंटमध्ये टॉलरेट करू शकतात. ओके, विच मे प्रूव्ह टू बी लिथल टू मॅन. ओके, सो जनरली तोच डोस जो आहे तो मॅनमध्ये जर बघितलं, मॅनमध्ये ॲनिमल आणि मॅन ह्या 2 डिफरंट स्पेसीज आहेत, बरोबर आहे. सो काही ड्रग्स आहेत ते ॲनिमल टॉलरेट करू शकतात आणि तेच ड्रग जर ह्युमन्समध्ये आपण कन्झ्युम केले, ॲडमिनिस्ट्रेट केले तर त्याचे लिथल इफेक्ट ह्युमन बिईंगवर मिळू शकतात. ओके, कारण का दिस इज ॲन स्पेसीज टॉलरन्स. ओके, सो त्यांच्या स्पेसीज आणि आपल्या स्पेसीज या डिफरंट आहेत, त्यांचा टॉलरन्स डिफरंट आहे आणि आपला टॉलरन्स डिफरंट आहे. ओके, सो त्याच्यामुळे काही ड्रग्स जे ॲनिमल्स टॉलरेट करू शकतात ते ह्युमन बिईंग्स करू शकत नाही. ओके, सो ह्युमन बिईंग्सवर त्या ड्रगचा लिथल इफेक्ट मिळू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे आपण बघितलं तर रॅबिट कॅन टॉलरेट लार्ज अमाऊंट ऑफ ॲट्रोपिन. ओके, सो जनरली रॅबिट जो आहे तो ॲट्रोपिनची लार्ज क्वांटिटी टॉलरेट करू शकतो. ओके, सर्टन इनवर्टिब्रेट्स आर ऑल्सो नोन टू टॉलरेट लार्ज क्वांटिटी ऑफ स्ट्रिचनिन. ओके, सर्टन इनवर्टिब्रेट्स ॲनिमल जे आहेत ते स्ट्रिचनिनची लार्ज क्वांटिटी टॉलरेट करू शकतात. ओके, पण हेच जर दोन्ही डोस लार्ज क्वांटिटीमध्ये जर ह्युमन्स बिईंग्समध्ये दिले तर त्याचे टॉक्झिक लिथल इफेक्ट ह्युमन बिईंगवर प्रोड्यूस होतात. ओके, ड्यू टू द चेंज इन टू द स्पेसीज. ओके, स्पेसीज चेंज झाली आहे. जरी ॲनिमलला त्यांची क्वांटिटी हायर क्वांटिटी टॉलरेट होत असली तरी ह्युमन बिईंग्सला ती क्वांटिटी टॉलरेट होत नाही आणि त्याचे टॉक्झिक आणि लिथल इफेक्ट ते ह्युमनच्या स्पेसीजवर मिळायला सुरुवात होते. ओके, सो दिस इज रिलेटेड टू स्पेसीज टॉलरन्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज रेशियल टॉलरन्स. ओके, सो इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट व्हेन इफेड्रिन इज इन्स्टिल्ड इन द conjunctival sac of Caucasians. ओके, सो जनरली जेव्हा इफेड्रिन जे आहे ते कंजक्टिव्हल सॅक्समध्ये टाकले जातात काउकेसियन्सच्या. ओके, सो त्याच्यामध्ये काय होतं, दे प्रोड्यूस द प्रॉम्प्ट डायलेशन ऑफ प्युपिल. ओके, सो त्या पर्टिक्युलर रेसेसमध्ये काय होतं आहे, त्या प्युपिलचं जे डायलेशन आहे ते जास्त होतं. ओके, ऑन अदर हँड निग्रोज शोज नो सच इफेक्ट. ओके, हेच जर निग्रोजमध्ये दिलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, कोणताही असा इफेक्ट मिळणार नाही आहे. ओके, सो इथे कसं आहे, ड्रगचा टॉलरन्स जो आहे तो रेसेसवर डिपेंड आहे. ओके, सो काउकेसियन्समध्ये काय आहे, काउकेसियन्स आणि निग्रोज ह्या 2 डिफरंट रेसेस आहेत. ओके, सो याच्यामध्ये काय आहे, जर आपण इफेड्रिन हा ड्रग इन्स्टिल केला तर काउकेसियन्समध्ये काय होणार आहे, आईजमध्ये काय होणार आहे, कोणता इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे, तर त्याचे आईजचे जे पिप्युल्स आहेत त्याचं काय होणार आहे, डायलेशन होणार आहे. ओके, तीच जर क्वांटिटी इफेड्रिनची जेव्हा निग्रोजमध्ये आपण इन्स्टिल करू डोळ्यामध्ये तेव्हा त्या निग्रोजच्या डोळ्यामध्ये कोणताही इफेक्ट होणार नाही आहे. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द रेसेस. ओके, प्रत्येक स्पेसीजमधली जरी रेसेस डिफरंट असले तरी त्या पर्टिक्युलर रेसेसमध्ये प्रत्येक रेसेसमध्ये त्या ड्रगचा रिस्पॉन्स जो आहे तो डिफरंट असू शकतो. ओके, सो पर्टिक्युलर रेसेस एखाद्या ड्रगला टॉलरेट दाखवू शकते, तेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचा कोणताही इफेक्ट मिळू शकत नाही आहे किंवा मॅक्झिमम इफेक्ट मिळू शकतो. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ ड्रग अँड इफेक्ट ऑफ ड्रग. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रेसियल अँड स्पेसीज टॉलरन्स. ओके, विच इज जनरली रिलेटेड विथ द नॅचरल टॉलरन्स. ओके, सो हा जो टॉलरन्स आहे तो नॅचरली त्या पर्टिक्युलर प्राण्यामध्ये नॅचरली असतो. ओके, सो त्याच्यामुळे तो स्पेसीज आणि रेसेस ह्याच्यावर डिपेंड असतो. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टॉलरन्सचा टाईप, ट्रू टॉलरन्सचा टाईप दॅट इज ॲक्वायर्ड टॉलरन्स. ओके, सो द रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन ड्रग्स प्रोड्युसेस अ टेंडन्सी टू टॉलरेट दॅट पर्टिक्युलर ड्रग. ओके, सो जनरली ॲक्वायर्ड टॉलरन्स कसा आहे तो, जेव्हा रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ड्रगचं होतं त्याच्यामुळे काय होतं, त्या ड्रगला टॉलरन्सची टेंडन्सी क्रिएट होते आणि त्या पर्टिक्युलर ड्रगचा टॉलरन्स बॉडीमध्ये प्रोड्यूस होतो. ओके, सो दिस इज नोन ॲज ॲक्वायर्ड टॉलरन्स. Commonly seen acquired tolerance has been observed in case of barbiturates,
opiates and xanthine therapies. Okay, so acquired tolerance has been further divided into two main type. Okay, so generally हे काही ड्रगचे जे क्लासेस आहेत दॅट इन्क्लूड्स बार्बिच्युरेट्स, ओपिएट्स, झांथिन्स ह्यांची जे ड्रग थेरपी जर सुरू असेल तर त्याच्यामध्ये ॲक्वायर्ड टॉलरन्स बॉडीमध्ये क्रिएट होतो. ओके, की जनरली तो कशामध्ये का होतो तर रिपीटेड जर आपण त्या ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर बॉडीमध्ये ॲक्वायर्ड टॉलरन्स हा इफेक्ट दिसतो. ओके, मीन्स पर्टिक्युलर डोसेजनंतर बॉडी त्या ड्रगच्या डोसला कोणताही रिस्पॉन्स दाखवत नाही. सो ॲक्वायर्ड टॉलरन्सचे पुन्हा टू टाईप्स आहेत, टिश्यू टॉलरन्स आणि क्रॉस टॉलरन्स. ओके, सो टिश्यू टॉलरन्स, इन केस ऑफ द टिश्यू tolerance is developed in certain effects of drug. Okay, so generally morphine is able to produce tolerance to its euphoriant effect, but pupil and GI tract never become tolerant. Okay, so generally टिश्यू टॉलरन्स म्हणजे काय तर पर्टिक्युलर टिश्यूचा जो एरिया आहे त्याच्यावरच फक्त टॉलरंट ॲक्शन दिसते. ओके, सो जनरली फॉर एक्झाम्पल आपण जर मॉर्फिन जर ड्रग घेत असू तर जनरली तो त्याचा इफोरियंट इफेक्ट जो आहे तो जनरली प्युपिलवर दाखवतो. ओके ओके, सो त्याचा जो युफोरिया हा जो इफेक्ट आहे त्याच्यासाठी बॉडी टॉलरन्स दाखवते. ओके, युफोरिया मीन्स भीती वाटल्यासारखं होतं. ओके ओके, पण त्याचवेळी त्याचा जर प्युपिल्सवर आणि GI ट्रॅक्टवर जर इफेक्ट बघितला तर त्याचा कोणताही टॉलरेटिव्ह इफेक्ट हा GI ट्रॅक्ट आणि प्युपिलवर नसतो. ओके, म्हणजे पर्टिक्युलर फक्त युफोरियंट इफेक्ट दाखवणाऱ्या टिश्यूवरच फक्त त्याची ॲक्शन असते. ओके, प्युपिल आणि GI ट्रॅक्टवर त्याचा कोणताही टॉलरन्स नसतो. ओके, मग त्याची जी प्युपिल आणि GI ट्रॅक्टवर जी ॲक्शन आहे ती तो प्रोड्यूस करतो. ओके, फक्त त्याच्या युफोरियंट इफेक्टसाठी फक्त बॉडी टॉलरन्स हा इफेक्ट दाखवते. ओके, मीन्स पर्टिक्युलर टिश्यूज जे आहेत ते फक्त टॉलरन्स दाखवतात, त्यांच्यावर त्या ड्रगचा कोणताही इफेक्ट होत नाही. पण बाकीचे जे टिश्यू आहेत की ज्यांच्यावर त्यांचा इफेक्ट आहे त्यांच्यावर तो दिसतो. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्रॉस टॉलरन्स. ओके, सो व्हेन अन इंडिव्हिज्युअल डेव्हलप tolerance to a drug belonging to a particular drug class, he also shows tolerance to the other drugs belonging to the same group. Okay, this phenomena is termed as cross tolerance. Okay, so इथे एक्झाम्पल सांगितले टॉलरन्स टू वॅसोडायलेशन इफेक्ट ऑफ ग्लिसराइल ट्रायनायट्रेट इज ॲन इंडिव्हिज्युअल शोज टॉलरन्स टू पेंटा इरिथ्रिटॉल ट्रायनायट्रेट फ्रॉम द सेम ग्रुप. ओके, सो जनरली इथे काय आहे क्रॉस टॉलरन्स म्हणजे काय त्या पर्टिक्युलर ड्रगच्या ग्रुपच्या कॅटेगरीला बॉडी आपला टॉलरन्स दाखवते. ओके, सो व्हेन अन इंडिव्हिज्युअल डेव्हलप्स टॉलरन्स टू अ ड्रग बिलॉंगिंग टू अ पर्टिक्युलर क्लास. ओके, सो एका पर्टिक्युलर क्लासच्या ड्रगला जर बॉडी टॉलरन्स इफेक्ट दाखवत असेल तर त्या कॅटेगरीचा दुसरा कोणताही ड्रग जेव्हा बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केला जाईल त्याला टॉलरन्स इफेक्ट दिसतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल काय सांगितलं इथे की जेव्हा वॅसोडायलेशन इफेक्टसाठी आपण ग्लिसराइल ट्रायनायट्रेट हे जे मेडिसिन आहे हे ॲडमिनिस्ट्रेट करतो. ओके, तेव्हा काय होतं बॉडी जी आहे त्याला टॉलरन्स दाखवते. ओके, तर त्याच कॅटेगरीचा जेव्हा पेंटा एरिथ्रिथॉल ट्रायनायट्रेट हा जेव्हा ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे त्यालासुद्धा बॉडी टॉलरन्स दाखवते. ओके, कारण का तो जो आहे तो सेम ग्लिसराइल ट्रायनायट्रेट ह्या ग्रुप कॅटेगरीचा ड्रग आहे. ओके, सो इट इज नोन ॲज क्रॉस टॉलरन्स. ओके, क्रॉस टॉलरन्स म्हणजे काय एका पर्टिक्युलर ग्रुपच्या ड्रगसाठी जर बॉडीने टॉलरन्स दाखवायला सुरुवात केली तर त्या ग्रुपमधल्या दुसऱ्या कोणत्याही ड्रगसाठी बॉडी तो टॉलरन्स दाखवते. ओके, सो इट इज नथिंग बट द क्रॉस टॉलरन्स. ओके, सो आत्ता आपण टॉलरन्सचे टाईप बघितलेले आहेत. ओके, ट्रू टॉलरन्समध्ये आपण बघितलेलं आहे डिफरंट टाईप्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज pseudo tolerance. Okay, so pseudo tolerance has been observed only with oral route of administration. When small dose of poison is taken orally, the tolerance to it is developed by the GI tract. Okay, so generally pseudo tolerance कधी होतो जनरली ओरल रूटने आपण जे मेडिसिन घेतो
त्या रूटने जेवढे पण मेडिसिन घेतो त्यांच्यासाठी जनरली शुडो टॉलरन्स हा इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतो. ओके, सो जनरली स्मॉल डोस ऑफ पॉयझन्स आर टेकन ओरली, द टॉलरन्स टू इट इज डेव्हलप बाय द GI ट्रॅक्ट. ओके, सो जनरली जर स्मॉल पॉयझन्स आपण ॲज अन ड्रग म्हणून ॲडमिनिस्ट्रेट करत असू तर जनरली GI ट्रॅक्टमध्ये त्याचं टॉलरन्स अराईज होतं. ओके, सो दिस इज पॉसिबल आफ्टर द रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्मॉल क्वांटिटीज ऑफ poison by the oral route. As the individual become immune to such a poison, but after this, if some other route of administration is chosen, then poisoning will occur. Okay, so generally आपण जर पॉयझन स्मॉल क्वांटिटीमध्ये ओरल रूटने जर ॲडमिनिस्ट्रेट करत असू तर त्याला GI ट्रॅक्टमध्ये जर टॉलरन्स झालं. ओके, पण तीच जर क्वांटिटी आपण दुसऱ्या कोणत्या रूटने जर घेत असू, ओके, तर त्याचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जर अदर दॅन ओरल जर आपण केला तर जनरली तो पॉयझन जे आहे ते पॉयझनिंग इफेक्ट बॉडीवर शो करणार आहे. ओके, इट इज नोन ॲज शुडो टॉलरन्स. ओके, सो द पुअर ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग ऑर पॉयझन फ्रॉम द GIT ॲज इन केस ऑफ क्रोनिक अल्कोहोलिक्स इन whom the intestinal mucosa is thickened and affecting the absorption of alcohol is possible reason behind the development of pseudotolerance. Okay, so generally poor absorption of drug or the poison from the GIT as in case of chronic alcoholics. Okay, so generally chronic alcoholism condition मध्ये काय होतं, त्याच्या ड्रगचं पुअर ॲब्सॉर्प्शन होतं फ्रॉम द GIT. ओके, इन whom the intestinal mucosa is thickened. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये काय आहे, इंटेस्टिनल म्युकोसा आहे, इट बिकम्स थिकन्स दॅट अफेक्टिंग द ॲब्सॉर्प्शन ऑफ अल्कोहोल इट्स पॉसिबल रिझन बिहाइंड द डेव्हलपमेंट ऑफ शुडो टॉलरन्स. ओके, सो हे एक पॉसिबल रिझन आहे की अल्कोहोलला टॉलरन्स बॉडी दाखवते. ओके, काय होतं तर पुअर ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग और पॉयझन फ्रॉम द GIT ॲज इन केस ऑफ क्रोनिक अल्कोहोलिक्स इन whom the intestinal mucosa. ओके, सो क्रोनिक अल्कोहोलिक्सचं पेशंट असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, इंटेस्टिनल म्युकोसा जे आहे ते थिक होते, दॅट अफेक्ट्स द अल्कोहोल ॲब्सॉर्प्शन अँड पॉसिबल रिझन बिहाइंड द डेव्हलपमेंट ऑफ शुडो टॉलरन्स. ओके, सो जनरली ते जे GI ट्रॅक्ट आहे तो जनरली शुडो टॉलरन्स शो करतो. ओके, सो शुडो टॉलरन्समध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, जनरली ओरल रूटने आपण जेवढे पण ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो ते शुडो टॉलरन्स दाखवतात. ओके, सपोज एखादा पॉयझन आपण कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये ओरल रूटने रिपीटेडली ॲडमिनिस्ट्रेट करत असू तर बॉडी त्या डोसला टॉलरन्स दाखवते. ओके, GITवर त्याचा कोणताही इफेक्ट दिसत नाही. ओके, पण तोच जर आपण अदर दॅन ओरल रूट जर तेच कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केला तर त्याचे पॉयझनिंग इफेक्टसुद्धा दिसू शकतात. ओके, मी GI ट्रॅक्टने जो टॉलरन्स दाखवला आहे विच इज नोन ॲज शुडो टॉलरन्स. शुडो म्हणजे काय, पर्टिक्युलर त्याच ह्याच्यासाठी फक्त तेवढ्याच वेळासाठी टॉलरन्स दाखवलेला आहे, पण दुसऱ्या रूटने तेवढं जर ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेट केलं तर तो पॉयझनिंग इफेक्ट ड्रग प्रोड्यूस करतो. ओके, सो इथे एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं की पुअर ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग और पॉयझन फ्रॉम द GIT इन केस ऑफ क्रोनिक अल्कोहोलिझम. जनरली जर अल्कोहोलिझम पर्सन्स असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याची इंटेस्टिनल म्युकोसा थिकन होते आणि त्याच्यामध्ये ड्रगचं किंवा पॉयझनचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते कमी होतं. ओके, ड्यू टू द क्रोनिक अल्कोहोलिझम कंडिशन्स. ओके, तर त्याच्यामुळे शुडो टॉलरन्स क्रिएट व्हायला मदत होते. ओके, जर तोच जर ड्रग आपण दुसऱ्या रूटने दिला तर त्याचे मग टॉक्सिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस व्हायला मदत होते. ओके, सो दिस इज रिलेटेड टू शुडो टॉलरन्स. नेक्स्ट आपल्याला टाईप बघायचा आहे टॉलरन्सचा, दॅट इज टॅचिफायलॅक्सिस. ओके, सो इट इज ऑल्सो नोन ॲज ॲक्यूट टॉलरन्स. It has been observed that certain drugs, when administered repeatedly at very short intervals of time, show reduced pharmacological response. This is known as tachyphylaxis. Okay, so generally काय होतं, एखादा जो ड्रग्ज आहे तो आपण रिपीटेड त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करत असू विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम इंटरवल्स. ओके, तर त्याच्यामध्ये काय होतं, त्या ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे तो रिड्यूस होतो. ओके, दिस इज नोन ॲज टॅचिफायलॅक्सिस. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला इथे बघायचं झालं तर रिपीट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इफेड्रिन इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा मे प्रोड्यूस द डिमिनिश्ड रिस्पॉन्स टू इट. ओके, सो जनरली अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये जेव्हा आपण इफेड्रिन हा ड्रग जर रिपीटेडली घेतला तर त्याची जी ॲक्शन आहे, त्याचा जो इफेक्ट आहे तो डिमिनिश होतो. ओके, कोणतीही ॲक्शन बॉडीवर इफेड्रिनच्या डोसने मिळत नाही. ओके, सो टॅचिफायलॅक्सिस कॅन ऑकर इफ द ड्रग
disappear very slowly from the combination with the receptors, resulting in continuous receptor blockade, and hence the next dose of drug does not have receptor to react and resulting in reduced effect of drug. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की सपोज टॅचिफायलॅक्सिस हे कसं अराईज होतं आहे. एखादा ड्रग जर रिसेप्टरला बाइंड झाला आणि तो रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर तो लवकर रिसेप्टरला जर सोडला नाही त्याने, ओके, तो रिसेप्टरला लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी जर बाइंड झाला आणि दुसरा ड्रग जरी आपण रिपीटेडली घेतला, किती कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं झालं तरी पहिला ड्रग जर रिसेप्टरपासून निघाला नसेल तर दुसरा ड्रग तिथे बाइंड होणार नाही आणि ड्रगची ॲक्शन मिळणार नाही. बरोबर आहे ना. सो त्याच्यामुळे इथे काय होतं टॅचिफायलॅक्सिसमध्ये, तो जो ड्रग आहे तो लॉंग पिरियडसाठी रिसेप्टरला बाइंड होऊन राहतो. त्याच्यामुळे नवीन जरी ड्रग मॉलिक्यूलची एंट्री बॉडीमध्ये झाली तरी त्याची बाइंडिंग रिसेप्टरला होत नाही आणि त्याच्यामुळे त्या ड्रगचा रिस्पॉन्स मिळत नाही. ओके, सो हे सुद्धा एक रिझन आहे टॅचिफायलॅक्सिसचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टॉलरन्स ऑफ ड्रग. ओके, सो pharmacodynamic tolerance occurs when the tissue develops adaptation to drug resulting in decreased tissue response. ओके, सो जनरली जेव्हा एखादा टिश्यू पर्टिक्युलर ड्रगसाठी टॉलरन्स दाखवतो तेव्हा जनरली फार्माकोडायनॅमिक टॉलरन्स ऑकर होतो. ओके, म्हणजे काय, त्या ड्रगची जी ॲक्शन आहे ती टॉलरेट केली जाते त्या पर्टिक्युलर टिश्यूकडून. ओके, सो फार्माकोकायनेटिक टॉलरन्स ड्यू टू द इन्क्रीज्ड रेट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम ॲज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ बार्बिच्युरेट्स. दे इन्क्रीज देअर ओन मेटाबॉलिझम बाय स्टिम्युलेटिंग मायक्रोझोमल एन्झाइम्स. ओके, सो जनरली फार्माकोकायनेटिक टॉलरन्स हा कसा अराईज होतो तर त्या जो पर्टिक्युलर ड्रग आहे तोच त्याचा मेटाबॉलिझम रेट स्टिम्युलेट करतो आणि त्याच्यामुळे त्याचा जो एलिमिनेशन रेट आहे तो इन्क्रीज होतो. ओके, सो त्याच्यामुळे दोन टाईपचे टॉलरन्स दिसू शकतात इन टॅचिफायलॅक्सिस, दॅट इज फार्माकोडायनॅमिक टॉलरन्स आणि फार्माकोकायनेटिक टॉलरन्स. ओके, सो फार्माकोकायनेटिक टॉलरन्स, डायनॅमिक टॉलरन्समध्ये काय होतं तर पर्टिक्युलर टिश्यू त्या पर्टिक्युलर ड्रग ॲक्शनसाठी ॲडॅप्टेशन डेव्हलप करतो आणि त्याच्यामुळे त्याचा जो फार्माकोडायनॅमिक त्याची जी ॲक्शन आहे त्याच्यासाठी टॉलरन्स प्रोड्यूस होतो. ओके, आणि त्याचा ड्रग टिश्यू रिस्पॉन्स आहे तो कमी होतो. ओके, फार्माकोकायनेटिकमध्ये काय होतं तर पर्टिक्युलर ड्रग जो आहे तो त्याचा एखादा फार्माकोकायनेटिक कॅरेक्टर स्वतःच फॅसिलिटेट करतो. फॉर एक्झाम्पल जर इथे आपण बघितलं तर बार्बिच्युरेट्स आहे विच रिझल्ट्स इन टू द इन्क्रीज इन द मेटाबॉलिझम ऑफ देअर ओन. ओके, सो स्वतःचं मेटाबॉलिझम इन्क्रीज करायचं काम करतात आणि त्याच्यामुळे ते बॉडीतून फास्टली निघून जातात. ओके, आणि मग त्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो त्या एक्सटेंटमध्ये बॉडीला मिळत नाही. ओके, सो दिस इज ऑल रिलेटेड टू टॅचिफायलॅक्सिस. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ड्रग डिपेंडन्स. ओके, सो ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय तर आपली बॉडी जी आहे फिजिकली सायकोलॉजिकली ही त्या ड्रगवर डिपेंड राहते. ओके, सो तो जर ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट केला नाही तर डिफरंट विड्रॉल सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसतात. इट इज नथिंग बट द ड्रग डिपेंडन्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं की आपण समज आपल्याला डोकं दुखत असेल आणि आपण सॅरेडॉन टॅबलेट घेतो आहे. ओके, एकदा घेऊन आपल्याला बरं वाटलं आहे म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा आपण डोकं दुखतं तेव्हा आपण ती सॅरेडॉन घेतली तर आपला त्याच्यावर डिपेंडन्स होतो. ओके, म्हणजे आपला माइंड काय होतं की सॅरेडॉन घेतल्याशिवाय काय माझं डोकं दुखायचं थांबणार नाही. ओके, सो दिस इज रिलेटेड टू सायकोलॉजिकल. ओके, सायकोलॉजी. ओके, सो जनरली काय तीच टॅबलेट घेतली तर मला बरं वाटतं असा जो इफेक्ट आहे इट इज नथिंग बट द ड्रग डिपेंडन्स. म्हणजे आपण आपल्या डोकेदुखीसाठी आपण त्या सॅरेडॉन गोळीवरच अवलंबून राहतो. ओके, इट इज नथिंग बट द ड्रग डिपेंडन्स आणि मग ती टॅबलेट घेतल्याशिवाय आपल्याला काय बरं वाटत नाही. ओके, So according to WHO, drug dependence defined as a state of psychic and also sometimes physical resulting from the interactions between living organism and drug, showing the behavioral and other responses that always include the compulsion to take a drug in order to experience its psychic effect or to avoid the discomfort. Okay, so generally WHO ने drug dependence ची definition काय सांगितली आहे अ स्टेट ऑफ सायकिक अँड ऑल्सो समटाईम फिजिकल. ओके, सो जनरली सायकोलॉजिकल डिपेंडन्स असतो आणि फिजिकल डिपेंडन्ससुद्धा असतो. ओके, विच रिझल्टिंग फ्रॉम द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ड्रग, की जनरली आपण घेतलेल्या ड्रगचे जे इफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये झालेले आहेत आपल्या बॉडीवर जे भेटलेले आहेत त्या इफेक्टवर हे जे सायकोलॉजिकल ऑर फिजिकल जे डिपेंडन्स आहेत ते निर्माण होतात. ओके,
द रिस्पॉन्सेस दॅट ऑलवेज इन्क्लूड द कंपल्शन टू टेक अ ड्रग इन ऑर्डर टू जनरली असे जो काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ड्रगने दिलेला असतो त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये अशी धारणा बनते की तो ड्रग घेणंच गरजेचं आहे. ओके, फॉर एक्सपिरियन्स ऑफ सायकिक इफेक्ट, म्हणजे आपल्या सायकोलॉजिकली आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे, किंवा मग आपल्या बॉडीला जे फिजिकल डिस्कम्फर्ट होतात, म्हणजे सपोज एखादी ड्रग नाही घेतला आपण, आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण अल्कोहोलिक पेशंटला जर बघितलेलं आहे. ओके, रोज जर त्या माणूस दारू पित असेल आणि अचानक जर ती दारू त्याची बंद केली तर त्या माणसाला विड्रॉवल सिम्पटम्स दिसायला लागतात. ओके, जसं की हातपाय थरथरायला लागतात, ब्लर दिसायला लागतं. ओके, आणि आणखीन काय काय असे त्यांचं टेम्पर वाढत जातं. ओके, सो असे जे विड्रॉवल सिम्पटम्स आहेत असे सिम्पटम्स या पेशंटमध्ये दिसतात जर त्यांनी तो ड्रग घेतला नाही तर. ओके, सो दिस इज नोन ॲज द सायकिक इफेक्ट. ओके, सो जनरली हे डिस्कम्फर्ट, फिजिकल डिस्कम्फर्ट अवॉइड करण्यासाठी किंवा सायकिक इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी जनरली तो जो पर्सन आहे तो पर्टिक्युलर ड्रगवर डिपेंड राहतो. इट इज नथिंग बट द ड्रग डिपेंडन्स. ओके, so dependence is defined as the compulsive craving that develops as a result of repeated administration of drug. Okay, so generally ड्रगचं रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन केल्यामुळे ड्रग डिपेंडन्स प्रोड्यूस होतो. डिपेंडन्स ऑकर्स विथ द वाईड रेंज ऑफ सायकोट्रॉपिक ड्रग्स ॲक्टिंग बाय मेनी डिफरंट मेकॅनिझम. ओके, सो जनरली सायकोट्रॉपिक्स ड्रग जे आहेत ओके त्यांच्यामुळे जनरली ड्रग डिपेंडन्सचे चान्सेस जास्त असतात. द कॉमन फीचर ऑफ डिपेंडन्स प्रोड्युसिंग ड्रग इज दॅट दे हॅव पॉझिटिव्ह रिएन्फोर्सिंग ॲक्शन असोसिएटेड विथ ॲक्टिवेशन ऑफ मेझोलिम्बिक डोपामिनर्जिक पाथवे. ओके, सो जनरली ते मेझोलिम्बिक डोपामिनर्जिक पाथवेचं ॲक्टिवेशन करतात आणि पॉझिटिव्ह रिएन्फोर्सिंग ॲक्शन क्रिएट करतात. सो त्याच्यामुळे त्या इंडिव्हिज्युअलला तो ड्रग घेणं भाग होतं. ओके, so a state in which an organism functions normally only in the presence of drug. ओके, सो अशी स्टेट आहे डिपेंडन्स म्हणजे की पर्सनला असं वाटतं की तो ड्रग घेतल्यानंतरच काय होणार आहे त्याचे जे बॉडी फंक्शन्स आहेत ते नॉर्मल होणार आहेत. ओके, सो मॅनिफेस्टेड ॲज फिजिकल डिस्टर्बन्सेस वेन द ड्रग इज रिमूव्ड. ओके, सो अशा कंडिशनमध्ये काय होतं सपोज तो ड्रग त्या माणसाने घेतला नाही त्याच्यामध्ये फिजिकल डिस्टर्बन्सेस अराईज होतात. ओके, बॉडी त्याची फिजिकली त्या पर्टिक्युलर पर्सनला साथ देत नाही. ओके, so generally drug capable of altering mood, feelings and are liable to repetitive use to derive euphoria, withdrawal from the reality, सोशल ॲडजस्टमेंट. ओके, सो जनरली ड्रगची कॅपेबिलिटी असते की ते पेशंटचा मूड चेंज करू शकतात, फिलिंग चेंज करू शकतात जर त्यांचा रिपिटेटिव्ह यूज जर पेशंटने केला असेल तर. आणि त्याचा रिझल्ट काय होतो युफोरियासारखा इफेक्ट होतो. मीन्स माणूस जो आहे तो दुसऱ्या जगामध्ये जातो. ओके, विड्रॉवल फ्रॉम रियालिटीपासून खूप लांब तो आपल्याच जगामध्ये असतो. ओके, आणि सोशल ॲडजस्टमेंट त्याने केलेली असते म्हणजे पूर्ण जे काय आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यापासून तो वेगळ्याच जगात जातो सायकोलॉजिकली. ओके, सो जनरली absence of such drugs in the body of an addict that develops the variety of symptoms. जनरली जर अशा ड्रगची जर absence त्या पर्टिक्युलर ड्रगच्या बॉडीमध्ये झाले तर डिफरंट सिम्टम्स बॉडीमध्ये दिसतात. दॅट इन्क्लूड्स द सायकोलॉजिकल अपसेट्स, हेडॅक, कन्व्हल्जन्स, इवन वॅसोमोटर कोलॅप्स. सो these are the symptoms which is related to फिजिकल स्टेट ऑफ बॉडी. ओके, आणि आता आधीचे सिम्टम्स आपण बघितले युफोरिया, विड्रॉवल फ्रॉम द रियालिटी, सोशल ॲडजस्टमेंट विच इज रिलेटेड टू सायकोलॉजी ऑफ द पेशंट. ओके, सो 2 टाईपचे डिपेंडन्स आहेत दॅट इज सायकोलॉजिकल डिपेंडन्स आणि फिजिकल डिपेंडन्स. ओके, सो सायकोलॉजिकल डिपेंडन्स इन विच इंडिव्हिज्युअल बिलीव्स दॅट ऑप्टिमल स्टेट ऑफ वेलबिईंग इज अचीव्ड ओनली थ्रू द ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो जी काही त्याची वेलबिईंगची जी स्टेट आहे ती अचीव केली जाईल जर त्याने तो ड्रग घेतला तर. ओके, सो असा जे थिंकिंग पेशंटचं होतं दॅट डिपेंडन्स इज नोन ॲज सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ओके, सो ती गोळी घेतल्यानंतरच मला बरं वाटणार आहे हे जे पेशंट फील करत असतो
which is known as psychology of that patient. It is known as psychological dependence. Okay, so त्याचं एक्झाम्पल आहे ओपॉइड्स, कोकेन लाईक ड्रग्स विच प्रोड्युसेस अ सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ओके, फिजिकल डिपेंडन्स जर आपण बघितले तर altered physiological state produced by the repeated administration of drug which necessitates the continued presence of drug to maintain a physiological equilibrium. Okay, so generally ड्रग रिपीटेडली ॲडमिनिस्ट्रेट केल्यामुळे काय होतं, बॉडीची जी फिजिओलॉजिकल स्टेट आहे ती चेंज होते. ओके, सो त्याच्यामुळे तो ड्रग कंटिन्यू करत राहणं गरजेचं होतं, कारण का टू कंटिन्यू द प्रेझेन्स ऑफ ड्रग टू मेंटेन द फिजिओलॉजिकल इक्विलिब्रियम. जो चेंज झालेली फिजिओलॉजिकल स्टेट आहे त्याचा इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी तो ड्रग कंटिन्यू करणं गरजेचं राहतं. ओके, सो डिसकंटिन्युएशन ऑफ ड्रग रिझल्ट्स इन द कॅरेक्टरिस्टिक्स विथड्रॉवल सिम्टम्स. ओके, सो अशा वेळी जर आपण ड्रग डिसकंटिन्यू केला दॅट रिझल्ट्स इन टू द विथड्रॉवल सिम्टम्स. ओके, सो त्याच्यामध्ये सिम्टम्स आपण बघितले आहेत की हेडॅक, कन्व्हर्जन्स. ओके, किंवा आपण बघतोय की व्हॅसोमोटर कोलॅप्स लाईक कंडिशन्स. ओके, सो ह्या कंडिशन्स अराईज होऊ शकतात जेव्हा तुमची बॉडी फिजिकली त्या ड्रगवर डिपेंड आहे. ओके, सो फिजिकल डिपेंडन्स कसा अराईज होणार आहे आपण बघितलं आहे, तर कंटिन्युअस जेव्हा ड्रगचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं दॅट रिझल्ट्स इन टू द फिजिकल डिपेंडन्स ऑफ बॉडी. ओके, कंटिन्युअस ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केल्यामुळे काय होणार आहे, बॉडीचे जे फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत ते अल्टर होणार आहे आणि ते फंक्शन्स मेंटेन करण्यासाठी तो ड्रग पुन्हा पुन्हा बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट करण्याची गरज बॉडीला लागणार आहे. ओके, तो फिजिकल इक्विलिब्रिया मेंटेन करण्याची गरज बॉडीला लागते आणि त्याच्यामुळे बॉडी जी आहे ती फिजिकल स्टेट मेंटेन करण्यासाठी त्या ड्रगवर डिपेंड राहते. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण इथे बघितल्यात ओपॉइड्स, बार्बिच्युरेट्स, अल्कोहोल, बेन्झोडायझेपिन्स. ओके, सो ह्या कॅटेगरीचे जे ड्रग्स आहेत विच प्रोड्युसेस अ फिजिकल डिपेंडन्स. ओके, सो ओपॉइड्स, बार्बिच्युरेट्स, अल्कोहोल, बेन्झोडायझेपिन्स वगैरे आहेत. जसं मी मगाशी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं की अल्कोहोलिक जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये फिजिकल डिपेंडन्स अराईज होतो. ओके, सो बॉडीमध्ये जर अल्कोहोल आपण जर स्टॉप केलं दॅट रिझल्ट्स इन टू द फिजिकल अनबॅलन्स. ओके, सो बॉडी शिवरिंग करायला लागते, थरथर कापायला लागते, घाम फुटतो त्या पेशंटला खूप. ओके, त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये चेंजेस होतात आणि मग त्यांना तो ड्रग घेणं गरजेचं राहतं. ओके, सो त्याच्यामुळे फिजिकल डिपेंड्स प्रोड्यूस होतो. ओके, सो जनरली ड्रग डिपेंडन्स आहे तो 2 टाईपचा आहे, सायकोलॉजिकल आणि फिजिकल. ओके, सायकोलॉजिकल विच इज रिलेटेड टू सायकोलॉजी ऑफ पेशंट आणि फिजिकल डिपेंडन्स विच इज रिलेटेड टू फिजिकल स्टेट ऑफ दॅट पेशंट्स. ओके, सो जनरली ड्रग डिपेंडन्स refers to the factors that make difficulty for person to stop taking a drug. ओके, जनरली सायकोलॉजिकल डिपेंडन्स आहे आणि फिजिकल डिपेंडन्स आहे जे आपण इन डिटेल डिस्क्राईब केलेलं आहे. ओके, सो these are the some terms which is related with drug use. Okay, so drug use, taking a psychoactive substance for नॉन मेडिकल पर्पज आउट ऑफ क्युरिओसिटी. ओके, सो जनरली असे ड्रग्स की जे जनरली सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही मेडिकल प्रिपरेशन्स नाही आहे, जनरली सायकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी ते ड्रग यूज केले जातात. ओके, ड्रग ॲब्यूज इन द सेन्स द ड्रग यूज दॅट लीड्स टू प्रॉब्लेम्स. ओके, सो जनरली ड्रग जे आहेत ते यूज केल्यामुळे प्रॉब्लेम्स अराईज होतात. ओके, फॉर एक्झाम्पल इथे बघूया लॉस ऑफ इफेक्टिव्हनेस इन सोसायटी, बिहेवियरल सायकोपॅथॉलॉजी, क्रिमिनल्स ॲक्ट. ओके, सो जनरली आपण पिक्चर्स असे सिरियल्स वगैरे बघितलेले आहेत, क्राईम पेट्रोल वगैरे, त्याच्यामध्ये की ड्रग्सची लागण होते त्या म्हणजे पर्टिक्युलर पर्सनला. ओके, सो ड्रग्स जर त्यांनी घेतले नाहीत तर ते त्यांची बॉडी साथ देत नाही त्यांना सायकोलॉजिकली आणि फिजिकलीसुद्धा, आणि मग ते पेशंट्स जे आहेत ते काय ड्रग्स मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात, कोणाचाही खून करायला तयार होतात. सो जनरली दॅट रिलेटेड विथ ड्रग ॲब्यूज. ओके, सो पर्टिक्युलर ड्रग यूज दॅट लीड्स टू द प्रॉब्लेम. जनरली असे ड्रग्स की जे यूज केल्यामुळे क्रिटिकल प्रॉब्लेम अराईज होतात, दॅट कंडिशन इज नोन ॲज ड्रग ॲब्यूज. ओके, नेक्स्ट ड्रग डिपेंडन्स इज दॅट maladaptive pattern of a drug use leading to the clinical significant impairment or distress associated with difficulty in controlling drug taking behavior, withdrawal and tolerance. Okay, so drug dependence which is generally related with the repetitive administration of drugs which results into the psychological or physical dependence of body
on the drug. Okay, so generally a state of needing drug to function within a normal limits. Generally drug घेण्याची गरज लागते ड्यू टू द बॉडीचे नॉर्मल फंक्शन्स होण्यासाठी. ओके, सो दीज आर ऑल रिलेटेड विथ द यूज ऑफ ड्रग. ओके, सो इथे आपला चॅप्टर संपलेला आहे फार्माकोडायनॅमिक, दॅट इज ड्रग ॲक्शन्स अँड फॅक्टर्स रिलेटेड मॉडिफाईंग टू ड्रग ॲक्शन्स. ओके, सो डिफरंट फॅक्टर्स आपण इन डिटेल डिस्क्राईब केलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. आय थिंक तुम्हाला सगळा पार्ट आजच्या लेक्चरमधला समजला असेल. जर कोणता पॉईंट तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. ओके, आपण तो पुन्हा रिपीट करूया, डिस्कस करूया इन डिटेल. ओके, सो आजचं लेक्चर इथे मी थांबवते. So thank you for listening me. Happy learning to all of you. Stay home, stay safe. Take care all of you. Goodbye.